देशी दारू जर पित असाल तर ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. कारण देशी दारू पिताना डुप्लिकेट दारूचा आणि आपला संपर्क कधी ना कधी तर नक्कीच येतो. मंडळी, काचेच्या बाटलीतली दारू चांगली का प्लॅस्टिकच्या? व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आजचा आपलं दोन विषय येते. विषय नंबर 1 की डुप्लिकेट दारू कशी ओळखतात आणि काचेच्या बाटलीतली दारू चांगली का प्लॅस्टिकच्या. दोन्ही पण विषय एकदम मजेदार आहेत आणि माणसांना त्यातील काहीतरी चांगली माहिती भेटेल असे विषय आहेत. माणसाचं शरीर सुद्धा चांगलं राहील असे विषय आहेत. मंडळी, विषय पहिला घेऊ बघा. मंडळी, सगळ्यात आधी तुम्ही देशी दारू पिता कोणची? जर तुम्ही टँगो पित असाल, संत्रा पित असाल तर ह्यात विषय कसा येतो बघा. टँगो पिणारे, संत्रा पिणारे ह्या सगळ्या दारूतनी फक्त एकच विषय येतो, ही दारू डुप्लिकेट आहे ही कसं ओळखायचं. मंडळी, जेव्हा तुम्ही दारू घेता, दारू पिण्यासाठी घेता, दारूचं झाकण पहिल्यांदा स्लिप आहे का बघायचं. झाकण जरी स्लिप नसेल तरी दारूचं बाटलीचं झाकण खोललं, जेव्हा तुम्ही ग्लास मध्ये दारू ओतता त्याच्या आधी एकदा त्या दारूचा वास घ्यायचा. तो जर वास तुम्हाला निरम्याच्या पाण्यासारखा जर येत असेल तर समजायचं 100% ही दारू डुप्लिकेट आहे. जरी तो वास येत नसेल तर करायचं काय बघा. बाटलीत तुम्ही ओतून घेता, रोजच्या गत आपलं ग्लास मध्ये घेतली, पाणी ओतलं, पिताना जरी तुम्हाला असं वाटलं की थोडंफार यात निरम्याच्या पाण्याची चव आहे तर एक ध्यानात ठेवायचं मंडळी, ती दारू 100% नाही, 101% दारू ती डुप्लिकेट आहे. कारण आता विषय काय झालाय बघा, भरपूर असं बार आहे ती, त्या बार मध्ये स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग होती मंडळी. कारण त्यांच्यापाशी 2 नंबरचा माल येतो आणि तोच माल ती त्या बाटलीमध्ये टाकून त्याला सील बिल पॅक करून मस्त पैकी तुम्हाला चिटकून देते. असं सुद्धा भरपूर बार मध्ये होतंय मंडळी. त्यामुळं आपण जर बाटली घेतली, दारू पिताना तुम्हाला दारूच्या टेस्ट मध्ये काहीही कणभर मात्र जरी फरक पडलेला दिसला तर माणूस विचार काय करतं, आपल्यालाच काहीतरी पित्ताचा वगैरे त्रास होतोय, त्यामुळं आपल्याला ती चव आपल्याला ती ओळखू येणार. पण माणूस ती पिऊन परत एकदा नशा झाली की मग काय नाही, फुल पांगाट गाडी दांगाट असं काम आहे मंडळी. त्यामुळे एकच काम करायचं, सगळ्यात आधी पहिला पॅक मारताना ती दारू तुम्हाला निरम्याच्या पाण्यात लागते का हे पहिल्यांदा बघायचं. जर तशी लागत असेल तर समजायचा हा कार्यक्रम गांडलेला आहे. ती दारू ती एक बाटली वाया गेली तर चालत, जिंदगीत परत त्या बारमध्ये पाय ठेवायचा नाही, दुसरीकडे जायचं. पण जिथं तुम्हाला अशा कंडिशन, अशा तारा ज्या ज्या बार मध्ये होत्या त्या बार मध्ये प्यायला जाणं चुकीचं आहे. कारण ती त्याच दारूच्या बाटलीमध्ये विषय होत नसेल तर सगळ्याच बाटल्यांमध्ये होत असेल. मंडळी, आता विषय आपला दुसरा. तुम्ही पहिलं बघत असाल की काचेची बाटली, काचेच्या बाटल्या अजून सुद्धा बरं का, जी जुनं बार आहेत ना, जुनं देशी बार, त्या देशी बार मध्ये अजून सुद्धा काचेच्या बाटलीतच दारू विकली जाते. पण मंडळी, सगळ्यात जास्त आता दारू विकली जाते तर प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये. तर प्लॅस्टिकच्या बाटलीतला विषय बघा. प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये काहीही गोलमाल करता येतो, काहीही. कसं, काचेच्या बाटलीत गोलमाल करायचं म्हटलं तर जरा कमी प्रमाणात होतो. कारण काचेच्या बाटलीचं झाकण काढायचं जर म्हटलं ना तर ती भरपूर मेहनतीचं काम आहे. कारण विषय कसा आहे बघा, काचेची बाटली कधी कधी झाकण काढताना तडक सुद्धा जाते, क्रॅक सुद्धा जाते. मंडळी, एक उदाहरण सांगतो. एक असा कार्यकर्ता होता जो रोज डेली दारू प्यायचा, ती पण देशी. त्या गाड्याला एक दिवस दारू पिताना नवीन बाटली बाटली घेतली, झाकण खोललं, झाकण खोलताना बाटली कुठेही क्रॅक गेली नाही किंवा कुठं काहीच झालं नाही त्या बाटलीला. त्यानं गलासात पाणी दारू घेतली, ती पाणी पिलं, पण ती पिताना त्याच्या जिभीवरती एक काच आली. मग ती काच कुठून आली असेल विचार करा. मग अशा गोलमाल होत्यात. काचेच्या बाटलीतलं झाकण जर काढायला गेले तर ती बाटली कधी बी फुटते, पण ती झाकण काढताना खाली काही ना काहीतरी लावूनच काढत असते, असं बांध वगैरे, जेणेकरून दारू जरी सांडली, झाकण फुटलं तर ती दारू दुसऱ्या बाटलीत ओतली जाते. अशा पद्धतीत मंडळी कारभार आता केले जातात. त्यामुळे कोणत्याही अड्ड्यावर गेला तरी सुट्टी दारू तेवढी घ्यायची नाही. सुट्टी दारू घेतली की तुम्ही 2 नंबरची दारू पिताय ही 100%. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, काचेची बाटली चांगली आहे का प्लॅस्टिकची? मंडळी, माझ्या माहितीनं आणि माझ्या जेवढ्या ह्या अनुभवानं, मी जेवढा अनुभव घेतलाय सगळीकडनं माहिती घेऊन, त्यात म्हटलं तर काचेची बाटली सगळ्यात अतिउत्तम आणि बेस्ट. तुम्ही एक उदाहरण बघा, काचेची बाटली तुम्ही एक घ्यायची क्वार्टर,
आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकच्या बाटलीची एक क्वार्टर घ्यायची. मंडळी, तुम्हाला काचेची तुम्हाला जर 1.5 प्यायची सवय असेल ना, काचेच्या बाटलीतली तुम्ही 1 पेला ना तरी तुमची लेवल होणार. तर तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटलीतली जर दारू पिला तर तुम्हाला 1.5 मध्ये पेल्याशिवाय काम होतच नाही. असं सुद्धा भरपूर जणांच्या सांगण्यातून आले. तर सध्या काय होतं, काचेच्या बाटल्या कमी करण्यात आलेल्या आहेत आणि प्लॅस्टिकच्या वाढवल्यात. कारण त्यासाठी काय होतं, कंपनीला खर्च काचेचा येतो. दुसरी गोष्ट, गोलमाल काहीही करता येत नाही तर दुकानदार असते. त्यामुळे दुकानदार सुद्धा आता काचेच्या बाटल्या घेणं सोडून प्लॅस्टिकच्या घ्यायला चालू केल्यात. असं होतं मंडळी. त्यामुळे बघा विषय, आपण सावध राहिलं तर आपल्याला कुणीही गंडवू शकत नाही. कारण कसं आहे, रोज घेणारी माणसं ही कोण असतात, जे रोज कामावर जातात, जे दिवसभर कष्ट करतात. त्यांना संध्याकाळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही किंवा अन्नच जात नाही. किंवा काय काय लोकांना टेन्शन असतं, कुणाला बायको सोडून गेलेलं टेन्शन असतं, कुणाला कर्जाचं टेन्शन असतं, कुणाला कशाचं टेन्शन असतं. असं भरपूर माणसांना टेन्शन असतं. त्यामुळं माणसं ह्या भानात पडते आणि ह्या नादाला लागते आणि ती सवय लागून गेली की माणसाची दारू सुटणं अशक्य होतं. शक्य आहे, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आपण प्रॉपर अजून एक व्हिडिओ, आपली पहिली तर आहेच दारू सोडायची कशी, ती आपण पूर्णपणे कमी कशी करायची ही झालं. तर त्या विषयावरती माणसानं रेग्युलर काम केलं तर ती दारू हळूहळू सुटून जाते. पण आपण एक नवीन व्हिडिओ आणणार आहे मंडळी, की तुमची दारू एकदमच कशी सोडायची आणि शरीराला पण त्रास नाही झाला पाहिजे, माणसाची इच्छा सुद्धा झाली नाही पाहिजे. कुठलं औषध घ्यायचं नाही किंवा काय नाही, आपला घरगुती उपाय आहे मंडळी. चांगली व्हिडिओ आहे पुढची येणारी बी. पण आत्ताचा विषय बघा कसा आहे, माणसानं दिवसभर कष्ट करून संध्याकाळची घेतली, कसं निवांत मध्ये घरी जायचं, जेवायचं, झोपायचं हे माणसाच्या डोक्यात असतं. पण तो माणूस दिवसभर 500-600 रुपये दिवसभर कष्ट करतो, पण त्याच्यानंतर त्याला असं डुप्लिकेट दारू पिऊन परत घरी येणं, त्याला धड जेवण बी नीट जात नाही किंवा शरीर पण साथ देत नाही. परत मग हातपाय दुखणे, गुडघे दुखणे, कुणाच्या पोटात दुखल, कुणाला काहीच होईल, लय भरपूर त्रासदायक गोष्टी आहेत ह्या. त्यामुळे एक काम सगळ्यात भारी करायचं की एकच अड्डा ठेवायचा, तो बी अड्डा आपल्या माहितीचा पाहिजे मंडळी. आणि मी जे सांगितले ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला कोणतीही देशी दारू निरम्याचं पाणी पित असल्यागत जर लागली तर त्या बारमध्ये परत जाऊ नका, चुकूनही जाऊ नका. हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. आपली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढची व्हिडिओ एकदम दमदार घेऊन येणार आहे मंडळी. धन्यवाद.